शिक्षण आणि जल व्यवस्थापनात सोनम वांगचुक मास्टर. लडाखचे नेते, शास्त्रज्ञ, जलतज्ञ आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांना हलक्यात घेऊन सरकारने आपलाच माथा खडकावर आदळला. 9 वर्षापर्यंत शाळेत गेले नाही, परंतु त्यांच्या आईने त्यांना घरातच शिक्षणाचा श्रीगणेशा करून दिला. त्यांचे 9 भाषांवर प्रभुत्व आजही कायम आहे. तरुणांचा आवाज बनून जंतर मंतरवर सरकारशी कबड्डी खेळण्याचा चंग सोनम वांगचुक यांनी बांधलेला दिसतो. मुजोर मंत्र्याला हटवा, मुलांच्या झालेल्या नुकसानीचा विचार करा, एवढेच त्यांचे रास्त म्हणणे आहे. फुटलेल्या खासदारांसारखी 100 कोटींची मागणी त्यांनी नक्कीच केलेली नाही. सरकारी शाळांची अवस्था पाहून सोनम वांगचुक यांची कल्पना सर्व हिंदुस्थानींना आवडल्याशिवाय राहणार नाही. मुलांना शिक्षण कोणत्या प्रकारे दिले जाते यावर देशाची प्रत ठरली जाते. आपल्या शिक्षण संस्था आणि विद्यापीठे चंपाबाईच्या कोटीपेक्षा वेगळी वाटतच नाही. पैशांपुढे भूत नाचते म्हणतात ते उगीच नाही. सोनम वांगचुक यांना यात सुधारणा हवी आहे. 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढून देशवासियांनी एक प्रकारे उपोषणाला सलामी देण्याचाच प्रयत्न वाटतो. सोनी टीव्हीवर अमिताभ बच्चन यांनी सोनम वांगचुक यांच्याबरोबर खेळलेला खेळ त्यांच्या जीवनातील अनेक पैलू दर्शवतात. हिमालयावर सुद्धा पाणीबाणी येतेच, मग बर्फाच्या टेकड्या, आईस स्तूप उभे करून सोनम वांगचुक उन्हाळ्यामध्ये हिमालयात सुद्धा पाण्याची नदी वाहू शकतात. हे अंतिम सत्य आहे आणि हे सत्य अमिताभ बच्चन यांच्या खेळामध्ये सोनम वांगचुक यांनी सर्व देशवासियांना दाखवले. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची तरुणाई कोणत्या थराला निघाली आहे आणि आपली शासन व्यवस्था कोणत्या थराला त्यांना घेऊन जात आहे याचे सर्व चित्रण सोनम वांगचुक यांच्या लाईफस्टाईलमध्ये दिसून येते. आजच्या तरुण बिघडले जातात, आजच्या तरुण नशेच्या आहारी जातात. त्यांना तो मार्ग सोडून आपल्या शाळेतील मार्गाकडे ओढण्याचा सोनम वांगचुक यांचा प्रयत्न दिसतो. कारण त्यांनी त्यांच्या शाळांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी दिलेली आहे आणि नापास झालेले विद्यार्थी अनेक वेळा परीक्षा देऊन शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, मंत्री, संत्री झालेले पाहायला मिळालेले आहेत. मित्रो, सोनम वांगचुक यांचा मृत्यू सहजासहजी सरकारच्या टप्प्यात येणारा नाही आहे. सोनम वांगचुक मृत्यूला समोर ठेवून बसलेले आहेत आणि त्या मृत्यूशी 2 हात करत आहेत. आपणास काय वाटते? सोनम वांगचुक यांचे आंदोलन यशस्वी होईल काय? किंवा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे काय? हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.